नमस्कार मंडळी। तर आज आपण आपल्या किचनमध्ये संत्रा बर्फी कशी बनवायची हे पाहणार आहोत। नागपूर स्पेशल संत्रा बर्फी चवीला अगदी छान लागते, मस्त आंबट गोड अशी याची चव आहे। सर्वप्रथम मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। ही संत्रा बर्फी बनवायला अगदी सोपी आहे। थोडक्यात साहित्यामध्ये ही बर्फी बनवून तयार होते आणि विशेष म्हणजे ही बर्फी 7 ते 8 दिवस अगदी आरामात टिकते। चवीला तर अगदी छान आंबट गोड अशी याची चव आहे, मस्त लागते। एकदा नक्की अशा पद्धतीने तुम्ही संत्रा बर्फी ट्राय करा। रंग पहा अगदी छान सुरेख असा आलेला आहे। टेक्स्चर पाहू शकताय तुम्ही, अगदी मस्त असं आलेलं आहे। अगदी छान मऊ अशी ही बर्फी बनवून तयार होते। वेळ न घालवता सुरुवात करूया। तर इथं संत्रा बर्फी करतोय, तर इथं मी अर्धा किलो संत्र घेतली होती। ती व्यवस्थित अशी सोलून घेतली। वरचं पांढरं आवरण असतं ना त्याच्यावरचं, तेही सगळं काढून त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। तर त्यासाठी ती मी 100 ग्रॅम मिल्क पावडर घेतलेली आहे आणि 60 ग्रॅम इथं डेसिनेटेड कोकोनट घेतलेला आहे। पाव वाटी साखर घेतलेली आहे। साधारण 2 चमचे होईल इतकं तूप घेतलेलं आहे आणि हा केशरी कलरचा फूड कलर आहे। तर फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे। तर इथे हे संत्री घेतलेले आहेत ना, त्याच्या आधी मी अशा फोडी करून घेतल्या होत्या। त्याच्यावरती जी पांढरं आवरण असतं ते व्यवस्थित असं काढून सगळं असं मी फोडी करून घेतलेले आहेत। आणि आता आपण काय करणार आहेत, ह्या फोडी आहेत ना आपण अशा तोडून घ्यायच्या आणि आतील गर वेगळा करायचा आणि वरती जे असं हे पांढरं साल आहे ना हे सुद्धा आपण काढून घेणार आहोत। जितकं शक्य होईल तितकं हे पांढरं साल आपण असं काढून घ्यायचं आणि आतमध्ये ज्या बिया असतात ना त्या बिया सुद्धा काढून घ्यायच्या, कारण त्या बीमुळे बर्फीला कडवटपणा येण्याची शक्यता असते। त्यामुळे संपूर्ण फोडी आपण हे असं व्यवस्थित फोडून त्यातील बी काढून आणि वरचं पांढरं आवरण काढून घेणार आहोत। तर हे पहा अशा पद्धतीनं यातील हे बी आहेत ना हे मी असे काढून घेतलेले आहेत आणि वरचं सालही आपण असं काढून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीनं आपण हे संपूर्ण जे संत्र्याच्या फोडी आहेत त्या अशाच छान सोलून घेऊया। तर इथे पहा मी संपूर्ण संत्र्याच्या ज्या फोडी होत्या ना त्या व्यवस्थित अशा सोलून घेतलेल्या आहेत आणि आपण ह्यातला गर काढलेला आहे। तर हा अर्धा किलो संत्र्याचा गर काढून इथं तयार आहे। तर आधी आपण पुढची प्रोसेस करण्याआधी आपल्याला हे एक महत्त्वाचं काम करायचं आहे, म्हणजे ताटाला असा बटर पेपर ठेवून घ्यायचा किंवा ताटाला तुम्ही तूप लावून घेतलात ना तरी चालेल। हे आधी आपण करून ठेवणार आहोत। तर त्यानंतर एक जाड कढई घेतलेली आहे मी, शक्यतो जाड कढईच वापरा आणि यामध्ये आता मी 1 चमचा तूप घालून घेतलं आणि संपूर्ण गर होता ना तो ह्यामध्ये घालून घेतला। गर तुम्ही आधीच हाताने मॅश केलात ना तरीही चालेल, पण मी नाही केलेलं आहे, कारण जसं जसं आपण ह्याला उष्णता देऊ ना तसं ते मेल्ट व्हायला सुरुवात होते किंवा आपण पळीने त्याला असं मॅश करू शकतो आणि अगदी पटकन ते मॅश होतं त्याला उष्णता लागल्यानंतर। त्यामुळे हाताने वगैरे काही मॅश नाही ना केला तरी चालेल। तर असं पळीनेच आपण ह्याला व्यवस्थित असं मॅश करून घेऊया। तर इथे पहा साधारण 2 मिनिटं कंप्लीट झाल्यानंतर व्यवस्थित असा गर आहे तो छान मॅश झालेला आहे आणि आता त्याला पाणी सुटलेलं आहे। तर पाणी सुटल्यानंतर हे संपूर्ण जे मिश्रण आहे किंवा हा गर आहे तो अगदी असा पातळ होतो। तर जोपर्यंत तो घट्ट होत नाही तोपर्यंत आपण ह्याला मीडियम फ्लेमवरती असंच परतत राहणार आहोत। तर साधारण आता 3 मिनिटे तर कंप्लीट झालेले आहेत आणि ह्या मिश्रणाला अशी उकळी यायला लागलेली आहे आणि आता बघा एक 4 ते 5 मिनिटांनंतर बरोबर असं हे मिश्रण घट्ट यायला लागलेलं आहे। इतकं मिश्रण घट्ट झाल्यानंतर आपण यामध्ये साखर घालून घ्यायची आणि फूड कलर घालून घ्यायचा आणि हे संपूर्ण आपण असं परतून घ्यायचं, त्याला एकजीव करायचं। आता साखर घातल्यानंतर सुद्धा पहा साखर वितळते आणि त्यामुळे पुन्हा एकदा हे संपूर्ण मिश्रण पूर्ण पातळ होतं। जशी जशी साखर त्यामध्ये वितळली जाते ना तर त्यामुळे हे मिश्रण आहे ते पातळ होतं। तर गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि ह्याला सतत असं आपण परतत राहायचं। हे पहा इतकं पातळ असं हे मिश्रण झालेलं आहे। गॅसचा फ्लेम मिडियम केला आणि ह्याला आता आपण हे मिश्रण व्यवस्थित घट्ट होईपर्यंत आपण ह्याला परतत राहायचं आहे। गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा म्हणजे हे पटकन आळून येतं। तर हे पहा साधारण एक आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। म्हणजे ह्याला कसं होतं प्रत्येक स्टेपला वेगवेगळा असं टायमिंग असतं। आधी आपण संत्र वितळून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा ते घट्ट झालं, परत त्यामध्ये साखर घातल्यानंतर परत ते वितळलं।
तर एक साधारण 3 ते 4 मिनिटानंतर ते मिश्रण ना व्यवस्थित असं घट्ट आलेलं आहे। आता यामध्ये आपण डेसिनेटेड कोकोनट होतं ना ते मी हाताने असं चुरून घेतलेलं आहे, म्हणजे त्या कोकोनटचा व्यवस्थित असा बारीक चुरा होतो। तुम्ही मिक्सरमधून फिरवून घेतलात ना तरी चालेल। डेसिनेटेड कोकोनट यामध्ये घालून घेतलं आणि दूध पावडरसुद्धा आता आपण यामध्ये घालून घेतलेली आहे। तर इतकं मिश्रण घट्ट झाल्यानंतर आपण हे यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम आता मंद करायचा आहे आणि मंद आचेवरतीच आपण हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण आहे ना असं पटकन घट्ट होतं, पण अजूनही त्याला एकसंधपणा आलेला नसतो किंवा चिकटपणा आलेला नसतो किंवा साखर आहे ना ती त्यामध्ये व्यवस्थित अशी मुरली गेलेली नसते। त्यामुळे पटकन असं घट्ट आल्यानंतर लगेच काढून घ्यायचं नाही। तर साखर त्यामध्ये व्यवस्थित मुरली गेली पाहिजे आणि साखरेचा चिकटपणा आहे ना ते ह्या मिश्रणामध्ये आपल्याला जाणवायला लागतो। तर त्यावेळेला आपण हे मिश्रण तयार झालं आहे असं समजायचं। तर इथून पुढे बघा साधारण 1-2 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत। 2 मिनिटानंतर व्यवस्थित असं हे पीठ घट्ट झालेलं आहे। आता यामध्ये आपण तूप घालून घेणार आहे। जे उरलेलं आपलं अर्धा चमचा किंवा 1 चमचा तूप होतं ना ते घालून घेतलं। यामुळे व्यवस्थित बर्फीला छान चकाकी येते। पुन्हा एकदा हे संपूर्ण मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं। तर आता थोडाफार असा चिकटपणा यामध्ये जाणवायला लागलेला आहे। तर डेसिकेटेड कोकोनट आणि दूध पावडर घातल्यानंतर साधारण 4 ते 5 मिनिटानंतर पहा हे व्यवस्थित असं चिकट जाणवायला लागलेलं आहे। हे मिश्रण चिकटसुद्धा जाणवतं आणि ज्यावेळेला आपण पळीने त्याला हलवतो ना तर अगदी ते आपल्या हाताला जड लागतं। तर असं समजायचं की आता हे जे मिश्रण आहे ते बर्फीसाठी तयार झालेलं आहे। तर इतकं तयार झालेलं आहे, पण तरीसुद्धा मी अजून 1 ते 1.5 मिनिटासाठी ह्याला असंच परतत राहणार आहे, म्हणजे ते जास्त लूज पडत नाही बर्फी, अगदी छान मऊ अशी होते। जर तुम्हाला अजूनच कडकडीत जर ही बर्फी हवी असेल तर अजून तुम्ही ह्याला 2 ते 3 मिनिटाच्या वरती असंच परतत राहा, म्हणजे ती मऊ होण्यापेक्षा थोडीशी कडकडीत होते। तर हे पहा अशा पद्धतीने मी ह्याला छान मिक्स करून घेतलं। मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण हे गरम असतानाच ह्या ताटामध्ये असं काढून घेऊया। तर संपूर्ण मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलं। एका वाटीला पाठीमागच्या साईडनं तूप लावून घेतलं आणि आता ह्याला आपण असं थापून घेणार आहोत। तर थापताना हे ना अगदी जाडसर असं ठेवा, म्हणजे बर्फी छान जाड निघेल। तर आता संपूर्ण हे जे मिश्रण होतं ते व्यवस्थित असं मी थापून घेतलेलं आहे। आता कमीत कमी फ्रीजमध्ये आपण ह्याला तास ते 1.5 तासासाठी असंच फ्रीजमध्ये ठेवणार आहोत, म्हणजे ते छान सेट होईल आणि सेट झाल्यानंतरच आपण ह्याच्या बर्फ्या काढणार आहोत। तर व्यवस्थित असं हे सेट झालं पाहिजे। तर रूम टेम्परेचरवर असेल तर साधारण 2 ते 3 तास तुम्ही असंच ठेवून द्या। मी फ्रीजमध्ये ह्याला तास ते 1.5 तासासाठी ठेवलं होतं। तर आता हे व्यवस्थित असं सेट झालेलं आहे। ह्याच्या बर्फ्या आहेत ना काढून घेऊया। तर अगदीच ही कडकडीत अशी बर्फी होत नाही, तर अगदी अशी मऊ होते, पण सुगंध खूपच छान येतो ह्या बर्फीचा आणि इतकी मस्त आंबट आणि गोड अशी लागते। मुलांना तर ही प्रचंड बर्फी आवडते, मस्त होते। तुम्ही टिफिनला सुद्धा ही देऊ शकता। तर हे पहा ही बर्फी आहे ना अगदी चिकट अशी होते। तर आपण म्हणजे तास 1.5 तासामध्येच याला कट केलेलं आहे, त्यामुळे ती आपल्याला थोडीशी चिकट अशी जाणवते, कारण आपण लगेचच याला कट करतोय। जशी आपण काय करायचं, बर्फी कट करायची ताटामध्ये व्यवस्थित अशी पसरून ठेवायची, म्हणजे ती छान वरून अशी सुकली जाते। तर ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पिस्त्याचे, बदामाचे, काजूचे कोणतेही काप वरून थापू सुद्धा शकता, पण इथे मी काजूचे काही तुकडे वरून बर्फीला लावलेले आहेत। तर बर्फी पहा अगदी मस्त अशी झालेली आहे। स्ट्रक्चर पाहू शकताय तुम्ही, मस्त पाहता क्षणी खावीशी वाटणारी ही संत्रा बर्फी एकदा नक्की ट्राय करा। तुम्ही बनवलेली बर्फी कशी झाली होती आणि आजची आपली ही रेसिपी कशी झाली आहे हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीनं ह्या प्रमाणासोबत तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। पुन्हा भेटू अशा स्वादिष्ट रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।